संघर्षों की समर भूमि में हमसे पूछो हम कैसे हैं, काल चक्र के चक्रव्यूह में हम भी अभिमन्यू जैसे है. सो विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला अभिमन्यू बद्दल माहिती असेल. अभिमन्यू एका चक्रव्यूह मध्ये, कौरवांच्या चक्रव्यूह मध्ये अडकलेला होता. राईट. तसेच आपण सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये अडकलेलो आहोत. परंतु अभिमन्यूला चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे माहिती नव्हतं. परंतु आपल्याला अभिमन्यू सारखं ह्या स्पर्धा परीक्षेच्या चक्रमध्ये अडकून बसायचंय का? तर बिलकुल नाही. याच्यातून आपल्याला 100% पोस्ट घेऊन बाहेर पडायचंय. तुम्हाला अभिमन्यूची स्टोरी माहिती आहे का? थोडक्यात सांगतो, थोडी मोटिवेशनल आहे. बघा, अभिमन्यू कोण होता? अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र होता. ज्यावेळी अभिमन्यू हा सुभद्रेच्या गर्भात होता त्यावेळेस अर्जुन एकदा सुभद्रेला एक स्टोरी सांगत होते की चक्रव्यूह कसं भेदतात किंवा चक्रव्यूहमध्ये प्रवेश कसा केला जातो आणि चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं. आणि ती स्टोरी सांगत असताना अभिमन्यू सुद्धा या गर्भामध्ये ते पूर्णपणे ऐकत होता. आता अर्जुनाने सुभद्रेला चक्रव्यूह कसं भेदायचं किंवा त्याच्यामध्ये प्रवेश कसा करायचा हे तर सांगितलं, परंतु ज्यावेळी चक्रव्यूह मधून कसं बाहेर पडायचं हे सांगण्याची वेळ आली त्यावेळी सुभद्रा झोपलेली होती. आणि झोपल्यामुळं चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हे अर्जुनाने सांगितलंच नाही आणि अर्जुन तिथून उठून गेले. सो शेवटीपर्यंत मग अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये प्रवेश कसा करायचा हे तर माहिती पडलं, परंतु त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे माहिती पडलंच नाही. मग ज्यावेळेस अभिमन्यूचा जन्म झाला, जन्मानंतर तो एक मोठा राजकुमार बनला. राजकुमार बनल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की कौरव आणि पांडवांमध्ये महाभारतामध्ये खूप कुरुक्षेत्रामध्ये खूप घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये या राजकुमाराने सुद्धा, अभिमन्यू सुद्धा त्या म्हणजे त्याच्यामध्ये लढत होता, त्याने त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता. राईट. आता 13 दिवसापर्यंत पांडवांनी कौरवांना सळोकी पळो करून सोडलेलं होतं. राईट. म्हणजे कौरव हरायच्या वाटेवरती होते, परंतु 13व्या दिवशी कौरवांनी ठरवलं की आपण एक चक्रव्यूह रचू आणि त्याच्यामध्ये पांडवांना फसवू. आणि त्यांनी तेच केलं. त्यांनी काय केलं? एक चक्रव्यूह रचला आणि त्या चक्रव्यूहमध्ये पांडवांना फसवण्याचा प्रयत्न केला. परंतु या चक्रव्यूहमध्ये या राजकुमार अभिमन्यूने प्रवेश तर केला. राईट. प्रवेश केल्यानंतर कौरवांना त्याने सळोकी पळो करून सोडलं त्या चक्रव्यूहमध्ये पण, परंतु या चक्रव्यूहमध्ये पूर्णपणे हा अभिमन्यू अडकून गेला. त्याला पूर्णपणे काय केलं? घेरलं होतं कुणी? कौरवांनी. आणि त्या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं हेच अभिमन्यूला माहिती नव्हतं. आणि शेवटी मग या कौरवांच्या चक्रव्यूहामध्ये राजकुमार अभिमन्यू काय झाले? मारले गेले. राईट. परंतु आपल्याला अशा स्पर्धा परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये आपल्याला अडकून बसायचं नाहीये, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचंय. आणि लक्षात, त्याच्यामुळे तुम्हाला हे सांगितलं की संघर्षों की समर भूमि में हमसे पूछो हम कैसे हैं, काल चक्र के चक्रव्यूह में हम भी अभिमन्यू जैसे हैं. तर विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्ससाठी काय करावं आणि काय नाही हे तुम्हाला मी पूर्णपणे सांगणार आहे. आता काही टॉपिक्स असे आहेत की ज्याच्यावरती दरवर्षी प्रश्न एमपीएससी पूर्व परीक्षेमध्ये विचारतेच. आता ते महत्त्वाचे टॉपिक्स कोणकोणते आहेत, जेणेकरून तुमचे जे इकॉनॉमिक्समध्ये जे 14 ते 15 प्रश्न येतात त्या 14 ते 15 पैकी तुमचे 12 ते 13 प्रश्न इझिली तुमचे बरोबर येतील. कारण ते ठराविक काही टॉपिक्स आहेत, त्या ठराविक टॉपिक्स वरती दरवर्षी काय करत असते? एमपीएससी प्रश्न विचारत असते. तर त्याचे टॉपिक आपण कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये काय करायचं, इकॉनॉमिक्सचं काय करायचं आणि काय नाही हे तुम्हाला मी सांगतो. एवढंच तुम्ही काय करा, मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेन की ह्या गोष्टी करा तेवढंच करा. तुम्ही 100% तुम्ही इकॉनॉमिक्सचा तुमचा प्रश्न चुकणार नाही. आणि तेच तुम्ही काय करा, अभ्यास करून जावा आणि त्याची चांगली रिव्हिजन करून जावा. तर बघा, आता महत्त्वाचे टॉपिक्स कुठले की ज्याच्यावरती दरवर्षी एक तरी प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये एमपीएससी विचारतेच. आता त्याच्यामधला पहिला टॉपिक आहे दारिद्र्य आणि त्याचे निर्देशांक आणि समित्या. बघा, दारिद्र्य आणि बेरोजगारी जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये दारिद्र्य हा मेन आहे. बेरोजगारावरती खूप कमी प्रश्न आलेले आहेत, परंतु दारिद्र्यावरती भरपूर प्रश्न आतापर्यंत त्यांनी विचारलेले आहेत. मग त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दारिद्र्य कसं मोजलं, निरपेक्ष दारिद्र्य असेल, सापेक्ष दारिद्र्य असेल, राईट, नंतर बहुआयामी निर्धनता निर्देशांक असेल. आता या वर्षीचा नीती आयोगाने सुद्धा काय केलेलं आहे? बहुआयामी एमपीआय काढायला सुरुवात केलेला आहे राज्यांचा. तर तोही करून जावा, त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. नंतर तुम्हाला आणखी काय करायचं, याच्यामध्ये समित्या आणि नियोजन आयोगाने नंतर ज्या नेमलेल्या समित्या होत्या 1971 पासूनच्या
त्या सगळ्या समित्या आणि त्यांची आकडेवारी थोडक्यात तुम्हाला करून जायची, त्याच्यावरती प्रश्न येतात. राईट. सो हे झालं दारिद्र्य निर्देशांक आणि त्याच्या समित्या, त्याच्यावरती दरवर्षी तुम्हाला प्रश्न बघायला मिळतो. मग हा टॉपिक तुम्हाला कंबाईनला पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढा तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला महत्वाचा आहे. बेरोजगारी थोडक्यात करून जावा तुम्ही, बेरोजगारीचे प्रकार आणि बेरोजगारी कशी मोजली जाते एवढे करून जावा. नंतर सगळ्यात महत्वाचा दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे मानव विकास. आता मानव विकासामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, मानव विकासाचा अहवाल. बघा, तुम्हाला ह्याच्यावरती दर 1 वर्षाआड तुम्हाला प्रश्न दिसतो. दर 1 वर्षाआड तुम्ही जर पाठीमागच्या प्रश्नांचं किंवा क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं तर तुम्हाला समजेल की HDI मानव विकास निर्देशांक असेल, असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक असेल, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स असेल किंवा हे सगळ्यात महत्वाचं आहे जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स, याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते. लिंग असमानता निर्देशांक, नंतर ह्युमन कॅपिटल इंडेक्स मानवी भांडवल निर्देशांक आणि PQLI, ज्या PQLI ला HDI ने 1990 मध्ये काय केलं होतं, रिप्लेस केलं होतं. तो जीवनाचा भौतिक गुणांक निर्देशांक जो आहे त्याच्यावरती सुद्धा एमपीएससी प्रश्न विचारते. तर हे सगळे निर्देशांक काय करायचे तुम्हाला व्यवस्थित करून जायचे, तर त्याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला मिळेल. नंतर लोकसंख्या. आता लोकसंख्येचा अभ्यास कसा करायचा सॉरी बघा, ह्याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र यांचा लोकसंख्येचा अभ्यास तुम्हाला कंपॅरेटिव्हली करायचा आहे. कंपॅरेटिव्हली आता बरेच विद्यार्थी काय करतात, हो लोकसंख्येचे पहिली 5 राज्य, दुसरी 5 राज्य, मग त्याच्यामध्ये वृद्धी दर असू द्या किंवा लोकसंख्या असू द्या किंवा घनता असू द्या, हे पाठ करत बसतात, आकडेवारी पाठ करत बसतात. परंतु तुम्ही जर पूर्व परीक्षेच्या पाठीमागचे प्रश्न बघितले तर ते अनालिटिकल क्वेश्चन्स आलेले आहेत. अनालिटिकल क्वेश्चन्स म्हणजे काय की तुम्हाला जो डेटा आलेला आहे, डेटाला तुम्हाला अॅनालाइज करायचंय, जे आकडेवारी तर अॅनालाइज करायचं त्याच्यावरची स्टेटमेंट तयार करायचे आहेत. जसं की उदाहरणार्थ तुम्हाला माहिती आहे की 2001 ला 2001 ते बघा 2011 ला म्हणजे 2001 ते 2011 दरम्यान भारताचा वृद्धी दर किती होता, 17.64% जी आपली लोकसंख्या आहे ती लोकसंख्या वाढ झाली. आणि महाराष्ट्राची किती झाली, महाराष्ट्राची 15.99% वाढ झाली. आता हे तर सगळ्यांना आकडेवारी पाठ असते, परंतु एमपीएससी प्रश्न विचारताना कसं विचारते, याच्यावरती स्टेटमेंट देते की 2011 म्हणजे 2001 ते 2011 दरम्यान भारताचा लोकसंख्या वृद्धी दर हा महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धी दरापेक्षा अधिक आहे. किंवा तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. तुम्ही जर बाललिंग गुणोत्तर बघितलं आणि ओव्हरऑल लिंग गुणोत्तर बघितलं, भारताचं ओव्हरऑल लिंग गुणोत्तर किती आहे 2011च्या जनगणनेनुसार 943 आणि बाललिंग गुणोत्तर किती आहे 918 एवढं आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं माहितीये का, 2001 नंतर ओव्हरऑल लिंग गुणोत्तरामध्ये वाढ झालेली आढळते. कारण 2001 ला 933 होतं, त्याच्यामध्ये +10 ची वाढ होऊन 943 झालं. परंतु हे जे आहे 2011 ला 918 काय होतं, बाललिंग गुणोत्तर होतं. आणि 2001 ला ते किती होतं, ते साधारणतः 927 एवढं होतं. तर याच्यामध्ये -9 घट झालेली आहे. मग याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसा विचारतात, तर अनालिटिकल काय की असं विचारतात की 2001 ते 2011 दरम्यान ओव्हरऑल लिंग गुणोत्तरामध्ये वाढ झालेली आढळून येते. दुसरं स्टेटमेंट देतील, परंतु बाललिंग गुणोत्तरात 2001 ते 2011 दरम्यान घट झालेली आढळून येते. असे प्रश्न विचारतात. ते किती घट झाली ते तुम्ही ठरवायचे. त्याच्यामध्ये आता घट झालेली आहे, कारण 927 होता त्याच्यामध्ये घटून 918 झाला. तर असे अनालिटिकल क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मग ते महाराष्ट्र आणि भारताला पण कम्पेअर करून विचारले जातात. मग त्याच्यामध्ये शहरी लोकसंख्या असेल, ग्रामीण लोकसंख्या असेल, ग्रामीण लिंग गुणोत्तर असेल, शहरी लिंग गुणोत्तर असेल, वृद्धी दर, ह्याच्यावरती ते सतत प्रश्न विचारतात. राईट. त्याच्यामुळे लोकसंख्या करताना अनालिटिकल बेसिसने तो टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा, लक्षात. आणि याच्यामध्ये आणखी जी लोकसंख्या धोरण 1976चं लोकसंख्या धोरण आणि 2000चं लोकसंख्या धोरण हे तोंडपाठ करून जावा. याच्यावरती सतत प्रश्न विचारतात एमपीएससी, सतत प्रश्न. तुमचे तिथं 2 मार्क्स तुमचे फिक्सच होतात. पुढचा तुम्हाला टॉपिक करायचा आहे तो म्हणजे वित्तीय समावेशन. याच्यामध्ये वित्तीय समावेशन काय, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, जसं की प्रधानमंत्री जनधन योजना ही वित्तीय समावेशनाची योजना होती. ही योजना एकदम तोंडपाठ करून जायची. नंतर सामाजिक सहाय्याच्या योजना, त्याच्यामध्ये पेन्शन स्कीम असतील, राईट, जसं की प्रधानमंत्री वय वंदन योजना असेल, अटल पेन्शन योजना असेल, 1995 ला जी सामाजिक सहाय्याच्या योजना सुरू केल्या होत्या, राईट, ती आपल्याला काय करायची, NPS स्कीम वगैरे त्या, तर ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचे. तर त्याच्यावरती एखादा प्रश्न असतो. नंतर आता सगळ्यात महत्वाचा आणखी आहे शाश्वत विकास.
सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हा जो टॉपिक आहे ना, हा टॉपिक खूपच महत्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला दरवर्षी प्रश्न दिसतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला 1972ची जी 72ची जी परिषद झाली होती, ती परिषद त्या 1972च्या परिषदेपासून ब्रुटलँडचा अहवाल आहे त्याच्यापासून 1992ची पहिली वसुंधरा समिट आणि तिथून पुढे झालेल्या सगळ्या समिट, शाश्वत विकासाच्या ज्या परिषद आहेत त्या परिषदा, त्याच्यामध्ये महत्वाची 2000ची मिलेनियम समिट ज्याच्यामध्ये MDG स्वीकारले गेले, राईट. आणि नंतरची 2015ची न्यूयॉर्कमध्ये झालेली शाश्वत विकासाची परिषद ज्याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्वीकारले गेलेले. तर हे MDG आणि SDG तुम्हाला काय करायचे, एकदम तोंडपाठ करून जायचे. तर त्याच्यामध्ये किती टार्गेट ठरवले, किती लक्ष ठरवलेले, तर तुम्हाला माहिती आहे की MDG 2015 पर्यंत एकूण 8 टार्गेट ठरवलं होते आणि 8 ध्येय आणि 21 टार्गेट. आणि SDG 2030 पर्यंत साध्य करायचे शाश्वत विकास ध्येय किती ठरवलेत, टोटल 17. आणि त्याच्यामध्ये 169 एवढे काय ठरवले होते तर टार्गेट, ते तुम्हाला व्यवस्थित करून जायचे. तर आता इतर मध्ये तुम्हाला काय करायचं, जी UNFCCC आहे, UNFCCC युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, पर्यावरण बदलाच्या ज्या परिषद आहेत त्या परिषदा व्यवस्थित करून जायचे. तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. वसुंधरा परिषदेवरती प्रश्न विचारला जातो. तर हे तुम्हाला टॉपिक बिलकुल इग्नोर करायचं नाहीये. तुमचे 2 ते 4 मार्क तुमच्या इथं फिक्स होऊन जातात. नंतर सगळ्यात महत्वाचा पंचवार्षिक योजना, भारतातील आर्थिक नियोजन, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तर आर्थिक नियोजन म्हणजे काय, प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग, हे तर तुम्हाला करायचंय. त्याच्याबरोबर तुम्हाला 1 ते 12 पंचवार्षिक योजना करायच्यात. आता 1 ते 12 पंचवार्षिक योजना करत असताना काय करायचंय, त्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत जे जे काही प्रोग्राम सुरू करण्यात आले होते ते आपल्याला बघायचे आहेत व्यवस्थित. त्याच्यामध्ये कुठल्या दारिद्र्याच्या योजना कुठल्या सुरू करण्यात आल्या, सगळ्यात महत्वाचं पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत जो चलनवाढीचा दर असेल, GDP ग्रोथ रेट, ध्येय किती ठरवलं होतं हे बघायचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणती उद्दिष्ट ठरवण्यात आली, राईट, हे बघायचे आपल्याला. सामाजिक नियोजन, आता जसं की तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना लक्षात ठेवायची, किंवा हे पण लक्षात ठेवू शकता की बाबा पहिल्यांदाच 11व्या पंचवार्षिक योजनेपासून त्यांनी सेक्टर वाईज GDPचं ध्येय ठरवायला सुरुवात केली होती. कारण कृषीचं वेगळं, उद्योगाचं वेगळं, सर्व्हिस सेक्टरचं वेगळं, हे त्यांनी ठरवलं होतं. तर असं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायचंय जे काय असेल वेगळं असेल आणि युनिक असेल. जसं की 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राला प्राईम मूव्हिंग फोर्स त्यांनी म्हटलेलं होतं. तिथंच आर्थिक लिंग सबलीकरणाची त्रिसूत्री स्वीकारली होती, कुणासाठी, स्त्रियांसाठी. हे आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. आता पुढचं आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचे काय करायचे, थोडक्यात ज्या कॉन्सेप्ट आहेत तेवढ्याच करायच्या. GDP म्हणजे काय त्याची व्याख्या पाठ करून जायची, GNP म्हणजे काय असतं, NNP म्हणजे काय असतं, NDP म्हणजे काय असतं, ह्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या जरी तुम्ही केल्या तरी इनफ आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, राईट. नंतर सगळ्यात महत्वाचा आता वृद्धी आणि विकास, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर हा टॉपिक एक व्यवस्थित करून जायचा. हा टॉपिक तुम्ही आपल्या स्टेट बोर्ड मधून पण करू शकता, किंवा सरांच्या पुस्तक म्हणजे तुम्ही कोळंबे सरांचं किंवा जे आपलं यांचं देसले सरांचं पुस्तक आहे त्याच्यामधून पण करून जाऊ शकता तुम्ही. एक प्रश्न तुम्हाला त्यातून येऊन जातो किंवा तो सुटतो. आणि काय करायचं माहितीये का, की जे प्रश्न जरा थोडे वेगळे वाटतात आपल्याला, काय करायचं, पाठीमागले पेपर जे आहेत त्याचं व्यवस्थित अनालिसिस करायचं. मग असे काही क्वेश्चन्स असतात ज्याचा जास्त संबंध नसतो, किंवा जे जास्त आपण ते वाचलेलं नसतं, किंवा ते आपल्या अभ्यासावरती आधारित असतात, राईट. तर ते काय करायचं, क्वेश्चनचं जजमेंट आपल्याला कसं घेता येईल त्याच्यासाठी व्यवस्थित पेपरला एवढं अनालाइज करा, एवढे ऑब्झर्वेशन्स करा तुम्ही त्या क्वेश्चनचे, की हे म्हणजे तो क्वेश्चन सेट करणारा जो व्यक्ती आहे त्याचा माइंडसेट तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा, की हा क्वेश्चन कसा सेट करतोय. क्वेश्चनचे जे आपले जे त्याचे जे पर्याय आहेत ते पर्याय कसे सेट करतोय हे तुम्ही ओळखून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं क्वेश्चन कसे सेट करतायत. क्वेश्चन एखादा न येणाऱ्या क्वेश्चनचं जजमेंट घेऊन, लॉजिक लावून, वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून ते क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला कळून जाईल. कुठल्या मेंटॅलिटीने ते क्वेश्चन चेक करतायत म्हणजे सेट करतायत. आता तुम्हाला आणखी काय काय करायचं आहे, आणखी या गोष्टींमध्ये काय काय करायचं ते सांगतो. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे चलनविषयक धोरण करायचं. थोडक्यात चलनविषयक धोरण असेल किंवा चलनवाढ हा टॉपिक असेल, चलनवाढ टॉपिक मधले काही गोष्टी ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची फक्त चांगली असायला पाहिजे, त्याच्यावर येणारा प्रश्न तुमचा सुटून जातो. चलनविषयक धोरण आणि त्याचे टूल्स तुम्हाला बघायचे आहेत, राईट. नंतर अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आहे, अग्रणी बँक योजना आहे, हे थोडक्यात करायची. दुसरं म्हणजे ज्या बँकांचं आता मर्जिंग झालं 2019 आणि 20 मध्ये जे विलिनीकरण करण्यात आलं, ते विलिनीकरण कुठल्या बँकेत करण्यात आलं ते थोडक्यात बघायचं.
राईट. नंतर आता याच्यामध्ये आणखी तुम्हाला काय करायचं, हे जे टॉपिक्स आहेत, कर रचना, वित्त आयोग, राईट, परकीय व्यापार आणि व्यवहार तोल, नंतर राजकोषीय धोरण असेल, हे काय करायचं, करंट रिलेटेड करून जायचं. उदाहरणार्थ सांगतो, आता कर रचनेमध्ये एक विंडफॉल टॅक्स आहे. कुठला? विंडफॉल टॅक्स. विंडफॉल टॅक्स कशावर लावला जात होता? तर त्यांनी 2022 मध्ये तो विंडफॉल टॅक्स सुरू करण्यात आला होता, कारण कंपन्यांना जो अचानक होणारा नफा होता त्याच्यावर तो लावला जात होता. राईट. आणि तो नंतर 24 मध्ये त्यांनी बंद पण केला. तर ते करंट रिलेटेड थोडं बघा. दुसरं म्हणजे वित्त आयोग. 15 वित्त आयोग आणि 16 वित्त आयोग अरविंद परंगडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलाय. तर त्याचं व्यवस्थित करून जावा, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. परकीय व्यापारांमध्ये सुद्धा गेल्या वर्षी कसा होता व्यापार, या वर्षी कसा आहे, तर ते फक्त काय करा, थोडं इकॉनॉमिक सर्व्हे मधून थोडक्यात तुम्ही जर करंट अफेअर्स रिलेटेड केलं ना, तर तुम्हाला ते येऊन जाईल. तिसरं म्हणजे आता राजकोषीय धोरणामध्ये आता नीती आयोगाने एक पहिलाच आता इंडेक्स काढलेला आहे. कुठला? नीती आयोगानं. तर वित्तीय आरोग्य निर्देशांक, वित्तीय आरोग्य निर्देशांक, तर हा पहिलाच निर्देशांक यावर्षी 2025चा नीती आयोगानं काढलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न बघायला मिळेल. तो वित्तीय आरोग्य निर्देशांक जो आहे तो व्यवस्थित काय करा, करून जा. त्याच्यामध्ये कुठले निर्देशक आणि आयाम विचारात घेतले जातात आणि त्या निर्देशांकानुसार 2025च्या निर्देशांकानुसार 2023-24चा त्यांनी मोजलेला आहे 18 राज्यांचा. त्याच्यामध्ये ओडिशाचं वित्तीय आरोग्य सगळ्यात चांगलं आहे आणि पंजाबचं सगळ्यात खराब आहे. तर त्याच्यावरती प्रश्न येण्याचे चान्सेस भरपूर आहेत. तर हेच तुम्हाला काय करायचंय, थोडक्यात करायचे. तुटी वगैरे जे असतील ते थोडक्यात त्याची काय करायची, व्याख्या बघायच्या, तुटी कशा मोजल्या जातात, बस एवढंही नको आहे. त्याच्यामध्ये FRBM कायदा असेल किंवा या गोष्टी थोडक्यात बघायच्या, त्या महत्वाच्या. आणि नंतर IMF, वर्ल्ड बँक आणि WTO ह्या ज्या संस्था आहेत, ह्या आंतरराष्ट्रीय संस्था थोडक्यात करून जायच्या. राईट. आता याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं की थोडं करंट रिलेटेड बघा, बस तेवढंच करायचं, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतात. परंतु हे जे टॉपिक सांगितले हे तुम्हाला करायचेच आहेत आणि व्यवस्थित आणि डिटेल करायचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला दरवर्षी प्रश्न बघायला मिळतातच. हा लक्षात. तर हे लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ओके. आणखी तुम्हाला काय सांगता येईल? आणखी सगळ्यात महत्वाचं जसं मी आता म्हणजे मगापासून तुम्हाला सांगतोय की PYQ हे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, सगळे PYQ सॉल्व्ह करा. ते मार्केटमध्ये पुस्तकं मिळतात ना आजकाल, लॉजिक बुस्टर असेल किंवा ते 21,000 प्रश्नसंच असेल, तर ते घ्या आणि त्याच्यातले दररोज डेली काय करा, डेली 100 प्रश्न सोडवा. डेली 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा आपल्याकडे आता किती दिवस राहिलेले आहेत, आपल्याकडे साधारणतः 36 दिवस राहिलेत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. किती? 36 दिवस राहिले. त्या 36 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय, या गोष्टी करायच्या आहेत. आणि याच्यावरती 36 दिवसात तुमच्या ह्याच्यावरती मिनिमम 3 रिव्हिजन पडतात. तुमचा अभ्यास झालेला आहे, आता तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे आणि दुसरी म्हणजे प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस डझंट मेक यू परफेक्ट, ओनली परफेक्ट प्रॅक्टिस मेक यू परफेक्ट. तर त्याच्यामुळे काय करायचं, डेली 100 PYQ सोडवायचे आणि कुठलीही एक टेस्ट सिरीज जॉईन करा. पण कराच, कारण काय माहितीये का, तुमच्या ज्या सिली मिस्टेक होतात ना, त्या सिली मिस्टेक एक्झाम मध्ये जर होऊ द्यायच्या नसतील तर त्याच्या आधी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि टेस्ट सिरीजला कुठली तरी टेस्ट सिरीज जॉईन करा, तिथे जाऊन प्रॉपरली तुम्ही काय करा, टेस्ट द्या. आणि नंतर घरी आल्यानंतर अनालाइज करा की आपल्याकडून काय चुका झाल्या, आपला स्कोर किती येतोय, काय चुका झाल्या, काय चुका नाही झाल्या. तुम्ही स्वतःला त्याच्यावर जज नका करू किंवा टेन्शन पण नका घेऊ कमी स्कोर आला तर. फक्त बघा की मी आज 2 तास बसून हा क्वेश्चन पेपर सोडवला, त्याच्यामध्ये मला येणारे क्वेश्चन पण मी 2-3 क्वेश्चन चुकलो, काही क्वेश्चन सिली मिस्टेकनी चुकलो. मग तुम्हाला त्या चुका काय करता येईल, इथं टेस्ट सिरीज मध्ये सुधारवता येतील, ज्या तुमच्या मेन आपली जी पूर्व परीक्षा असते त्याच्यामध्ये त्या होणार नाहीत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिझल्ट फक्त सिली मिस्टेकमुळे जातो. कुणाचा 1 मार्काने, कुणाचा अर्ध्या मार्काने, कुणाचा 2 मार्काने, का तर सिली मिस्टेक केलेल्या असतात म्हणून त्यांचा रिझल्ट जातो. असं होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, डेली PYQ मिनिमम 100 सोडवा. तुम्ही बघा डेली 100 जरी सोडवले तरी तुम्ही 4000 एवढे PYQ तुम्ही पूर्व परीक्षेच्या आतमध्ये सोडवाल. तुम्ही भरपूर झाले 4000, पण लक्ष ठेवा 5000 प्लस तुम्ही PYQ सोडवाल. 5000 प्लस हे तुमचं टार्गेट ठेवा. आणि दुसरं म्हणजे इकॉनॉमिक्स रिलेटेड ज्या करंट अफेअर्स आहेत ते व्यवस्थित करून जावा. त्याच्यावरती प्रश्न दरवर्षी असतातच इकॉनॉमिक रिलेटेड करंट अफेअर्स वरती. जसं मी तुम्हाला सांगितलं, वित्तीय आरोग्य निर्देशांक असेल, विंडफॉल टॅक्स असेल, राईट, या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, व्यवस्थित करायच्या आहेत. कारण कसं आहे माहितीये का, बघा तुम्ही जर हे टॉपिक चांगले व्यवस्थित केले ना तर तुम्हाला 100% म्हणजे तुमचे
मॅक्सिमम 95% तुमचे प्रश्न सगळे बरोबर येतील. जर आणि हा रिव्हिजनवरती जास्त भर द्या का, मल्टिपल रिव्हिजन 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 मल्टिपल रिव्हिजन. बिलकुल हा वेळ बिलकुल घालू नका. कंट्रोलिंग द कंट्रोलेबल्स. आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी फक्त अभ्यासावरती इन्व्हेस्ट करा, जेणेकरून तुमचं फ्युचर ब्राईट होईल. फालतू गोष्टींवरती बिलकुल तुमचा वेळ जाऊ देऊ नका किंवा तुमची एनर्जी वेस्ट घालू नका. कंट्रोलिंग द कंट्रोलेबल्स हा एक सायकोलॉजिकल अप्रोच आहे. तोच सांगतो तुमची एनर्जी अशाच ठिकाणी इन्व्हेस्ट करा जेणेकरून तुमचं फ्युचर ब्राईट होईल. येते का लक्षात? तर या गोष्टी तुम्हाला काय करायच्या व्यवस्थित करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा क्रॅश कोर्स करायचा असेल, टेक्स्टबुक आपण क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे. इव्हन आपण आता एक अंतिम प्रहार नावाची एक बॅच पण लॉन्च करतोय, PYQ संपूर्ण विश्लेषण बॅच, ज्याच्यामध्ये लॉजिक बुस्टर, क्वेश्चन सॉल्व्हिंगच्या ट्रिक्स अँड मेथड्स, क्वेश्चनला जजमेंट करून प्रश्नाचं योग्य उत्तर कसं द्यायचं आणि विथ डिटेल एक्सप्लेनेशन आपण या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. आणि याची फीस खूपच कमी आहे. 1499 रुपये फक्त फीस आहे. राईट. आणि तुम्ही याच्यासाठी मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. 94 039 33 345. परत एकदा लिहून देतो. 94 039 33 345 हा नंबर आहे. तर तुम्हाला एनी टाइम काही मदत लागली अभ्यासासंदर्भात तर यावरती मला कॉल करा. बघा, आपण सुद्धा ह्या कासवासारखा, आता मी हे चित्र टाकण्याचं पण एक कारण आहे, थँक्यू म्हणून. कासवातील सशाची तुम्हाला गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. शेवटी कोण जिंकतं? कासव जिंकतं. का जिंकतं? तर त्याची स्पर्धेतलं सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. त्याने पळण्याच्या स्पर्धेमध्ये, रनिंगच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. सशाने काय केलं? त्याला भरपूर पळता येत होतं, परंतु काय करायचा तो? पळायचा झोपायचा. शेवटी हा कुठंच थांबला नाही. याने काय केलं? सातत्य ठेवलं आणि शेवटी तो स्पर्धा जिंकला. म्हणजे कासवाकडून तुम्हाला शिकता येईल सातत्य, कन्सिस्टन्सी. दुसरं म्हणजे पेशन्स. तो ज्यावेळेस समुद्रामध्ये फिरत असतो त्याकडे पेशन्स भयंकर असतात. या कासवांकडे भरपूर पेशन्स असतात. ते पेशन्स याच्याकडून घ्या तुम्ही. आणि तुमच्या अभ्यासातली जी कन्सिस्टन्सी आहे, जे सातत्य आहे, ते सातत्य बिलकुल बिघडू देऊ नका. नाहीतर आठवडाभर अभ्यास करायचा, 2-3 दिवस निवांत झोपायचं किंवा इकडे तिकडे फिरायला जायचं, असं बिलकुल चालत नाही. या एक्झामला टेकन फॉर ग्रांटेड बिलकुल घेऊ नका. नाहीतर ही एक्झाम आपल्याला ग्रांटेड घेईल. ही एक्झाम काय करेल? आपल्याला ग्रांटेड घेईल. आलं का लक्षात? त्याच्यामुळे आपल्याला या एक्झामला ग्रांटेड घेऊ द्यायचं नाही. ओके. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील आणि नक्कीच तुम्ही इकॉनॉमिक्सचा चांगला अभ्यास कराल आणि एवढे टॉपिक करून जा, तुम्हाला 100% तुमचे सगळे प्रश्न तुमचे बरोबर येतील. राईट. सो ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या एक्झामसाठी. 100% तुम्ही क्वालिफाय होणार आहात. सेल्फ कॉन्फिडंट राहा. कॉन्फिडंट बिलकुल लूज होऊ देऊ नका. राईट. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.